नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर ग्रामसेवकसाठी कृषी घटक आणि मराठी व्याकरण आणि GSचे लेक्चर आपण घेत असतोय. तर त्यापैकी आपला आजचा जे मराठीचा आहे ते म्हणजे आपण मराठीचे व्याकरण, व्होकॅब्युलरी हे सर्व आपण याच्यात पाहणार आहोत. आणि प्रत्येक सर्व म्हणजे जे एक्झामला जसे क्वेश्चन येतात मराठीचे तसेच आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आणि जवळपास आपण यामध्ये 40 प्रश्न घेणार आहोत, हे समजून घ्या. आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आवडत असेल तर प्रत्येक प्रश्न लक्ष देऊन आणि तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हे प्रश्न समजलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आवडल्यानंतर किंवा आपण जे लेक्चर घेतो ते आवडल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आपल्या या प्रश्नाकडे चला वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत ते म्हणजे MPC जे PSIला जे प्रश्न आलेले आहेत ते आपण हे घेत आहोत, हे लक्षात ठेवा. आणि हे प्रश्न जे आहेत 2017 2011 पासून आपण हे प्रश्न घेत आहोत. 2011 ते आत्तापर्यंत जे बी क्वेश्चन आलेत ते आपण घेत आहोत MPCला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे महत्त्वाचे असतात, सगळ्या एक्झामला हे प्रश्न येतात, हे लक्षात ठेवा. कारण मराठीमध्ये काहीही चेंजेस नसतात किंवा मराठीमध्ये हे क्वेश्चन MPCला येतो आणि हे प्रश्न सरसेवेला येतो असं काहीही नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे ते म्हणजे सौदागर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे? तर कोणत्या भाषेतून रूढ झाला आहे? तर सौदागर हा शब्द कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेत आला आहे? तर फारसी या भाषेतून मराठी भाषेत आला आहे. फारसी कुठून आला आहे? तर फारसी या भाषेमधून आपल्या मराठीत आला आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्या भाषेतून? तर फारसी. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे आणि जर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नाला स्पष्टीकरण देणार आहोत. या प्रश्नामध्ये आपण स्पष्टीकरण देण्यासारखं काहीही नाही आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे, सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. तर कोणतं आहे? 4 पर्याय दिलेत. ललिता पाणी आणते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे ललितांनी पाणी आणले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे ललितांनी पाणी आणावे. त्यानंतर ललितांनी जायचे होते. तर कोणतं आहे या 4 पर्यायापैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणतं आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 1. काय? पर्याय क्रमांक 1 हा आहे, ललिता पाणी आणते. तर आता का हाच प्रश्न म्हणजे जे हा पहिला पर्यायच का आहे उत्तर आणि ते सकर्मक का आहे? तर आपण एक विचार केला तर आपण समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, वाक्य जर सकर्मक असून कर्त्याला प्रत्यय नसेल, काय? वाक्य सकर्मक असून कर्त्याला जे आपला कर्ता असतो कर्त्याला प्रत्यय नसेल व वाक्य वर्तमानकाळी असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. काय? कर्त्याला प्रत्यय नाही. काय? कर्त्याला प्रत्यय नाही आणि वाक्य काय असतो? तर वाक्य हे वर्तमानकाळी असतं. काय असतं? तर वर्तमानकाळी असतं. हे समजून घ्या. काय? कर्त्याला प्रत्यय नसतो. त्यानंतर वाक्य वर्तमानकाळी असते. जर वाक्य वर्तमानकाळी असेल तरच तो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. काय? सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. हे लक्षात ठेवा. हे मी जे शॉर्टकट दिले तुम्हाला लिहून दिले ना, ते बी लक्षात ठेवा. कर्त्याला प्रत्यय नसतो आणि वाक्य वर्तमानकाळी असते. आणि जर वाक्य वर्तमानकाळी नसेल आणि वाक्य जर भूतकाळी असेल तर ते काय असतो? ते असतो कर्मणी प्रयोगाचे वाक्य असतं. तर आपण आता सध्या इथे कन्फ्यूज होऊ नका, कारण आपण इथं फक्त सकर्मक कर्तरीच पाहू. कर्मणी आपण आल्यानंतर पुढे पाहूया. तर हे लक्षात ठेवा की कर्त्याला प्रत्यय नसतो आणि वाक्य वर्तमानकाळी असते. तर ते वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पुढील पर्यायातून अंश अभ्यस्त शब्द ओळखा. पुढील पर्यायातून अंश अभ्यस्त शब्द ओळखा. कोणता आहे? शेजारी पाजारी, तूर, समोरासमोर, वटवट यापैकी कोणता उत्तर आहे? आपल्याला काय ओळखायचं आहे? अंश अभ्यस्त शब्द ओळखायचे. तर कोणता आहे? शेजारी पाजारी हा या प्रश्नाचा उत्तर आहे. शेजारी पाजारी. कारण आता शेजारी पाजारीच का आहे? तर हे लक्षात ठेवा की एका पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास, काय? एका
पूर्ण शब्दाची पूर्णावर्ती झाल्यास त्याला पूर्ण अभ्यस्त म्हणतात. इथे मी लिहून देतोय आपण, कारण तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आहे. कारण तुम्हाला समजल्यानंतर दुसरं जर क्वेश्चन आलं तर ते तुम्हाला हार्ड जाणार नाही आहे. तर पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणजे काय आधी हे लिहून घ्या. पूर्ण अभ्यस्त शब्द, पूर्ण अभ्यस्त, पूर्ण अभ्यस्त. तर पूर्ण अभ्यस्त कोणाला म्हणतात? तर पूर्ण अभ्यस्त मी जे लिहून देत आहे ते पूर्ण अभ्यस्त तुम्हाला लिहून देत आहे. पूर्ण शब्द, पूर्ण शब्द, पूर्ण शब्द पुनरावर्ती. काय? पुनरावर्ती, पुनरावृत्ती, पुनरावर्ती झाल्यास, पुनरावर्ती झाल्यास त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतात. काय? पूर्ण शब्द पुनरावर्ती झाल्यास त्याला पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतात. तर याच्यामध्ये जे शब्द दिला आहे ते पूर्ण शेजारी 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 आलं का? नाही. कारण त्याच्यामध्ये ज्या शब्दामध्ये चेंजेस होऊन काय काही शब्द बदलून आल्यास त्याला काय म्हणतात? काही शब्द बदलून आल्यास, काही शब्द बदलून आल्यास त्याला काय म्हणतात? बदलून आल्यास, बदलून आल्यास, बदलून आल्यास, बदलून आल्यास त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात हे काय? अंश अभ्यस्त शब्द म्हणतात. बदलून आल्यास त्याला म्हणतात अंश अभ्यस्त शब्द. तर हे जे शब्द आहेत आपण तूर, त्यानंतर समोरासमोर, वटवट हे शब्द काय आहे? हे शब्द आहे पूर्ण अभ्यस्त शब्द आहेत. काय आहेत ते? तर ते शब्द आहेत पूर्ण अभ्यस्त शब्द आहेत. कारण कन्फ्यूज होऊ नका, हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे पूर्ण अभ्यस्त शब्द आहे, हे पण पूर्ण अभ्यस्त शब्द आहे आणि हे पण पूर्ण अभ्यस्त शब्द आहेत. आणि जे शेजारी पाजारी आहे ते त्याच्यामध्ये थोडे बदल होऊन आले ते म्हणून ते शब्द अंश अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक डॅश डॅश या शब्दसमूहासाठी पुढील एक योग्य शब्द निवडा. ज्यांना बुद्धीचा वापर करावा लागतो त्याला काय म्हणतात? माथाडी, बुद्धिमांद्य, त्यानंतर बुद्धिजीवी क कष्टकरी. तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे बुद्धिजीवी. काय आहे? तर या शब्दाचा, या वाक्याचं उत्तर काय आहे? तर बुद्धिजीवी आहे, बुद्धिजीवी आहे. आता बुद्धिजीवी काय? ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो त्यांना बुद्धिजीवी असे म्हणतात. आणि माथाडी जे असतात ते माथाडी काय असतात? ते माथ्यावर ओझे जे काम करतात, माथ्यावर ओझे वाहून काम करणारे जे लोक असतात त्यांना माथाडी म्हणतात. तर त्यानंतर बुद्धिमंद्य, बुद्धिमंद्य म्हणजे काय? बुद्धीने मंद असणारा. काय? बुद्धिमंद्य म्हणजे बुद्धीने मंद असणारा. हे मंद असणारा, हे मंद असणारा होतो याचा अर्थ. आणि हे ओझे, हे ओझे, ओझे ओझे उचलणारा, उचलून जे डोक्यावर जे ओझे काम करतो उचलून त्याला म्हणतात माथाडी. आणि त्यानंतर बुद्धिजीवी, बुद्धीचा वापर करून जे जगणारे असतात त्याला म्हणतात. आणि कष्टकरी म्हणजे काय? कष्ट करून जगणारे, कष्ट करून जगणारे, करून जगणारे, हे लक्षात ठेवा, जगणारे याला म्हणतात कष्टकरी. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे विरोधदर्शक केवळ प्रयोगी अवयव ओळखा. आपल्याला काय ओळखायचं आहे? विरोधदर्शक केवळ प्रयोगी अवयव कोणता आहे? थिक सी, गुपचूप, गुपचूप, त्यानंतर गप, त्यानंतर अरे रे रे, आई ग, हाय हाय, छे, छट, हू. हे काय आहेत? हे 4 पर्याय आहेत आपले. या 4 पर्यायापैकी कोणतं उत्तर आहे? थिकसी, चुप, गप, गुपचूप, अरे रे रे, आई ग, हाय हाय. कोणतं आहे सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे छे छट. विरोध कराय. छे आपण म्हणतो छे छे म्हणजे काय? आपण त्याला विरोध करत आहे हे लक्षात ठेवा. छे छट आपण म्हणतो एखाद्याला छे छे, तर आपण त्याला काय करतो? विरोध करतोय. तर याच्यावरून आपल्याला उत्तर काय आलं? 4 नंबरचा उत्तर येतो. आणि गुपचूप याला काय म्हणतात? मौन दर्शक म्हणतात. काय? मौन दर्शक, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आई, अरे रे रे, आई ग, हे काय म्हणतात? हाय हाय, आपण याला म्हणतो शोकदर्शक असे पण आपण म्हणू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला, पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पंचानन या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ काय? पंचानन या शब्दाचा अर्थ काय आहे? अस्वल, सिंह, वाघ, हरिण. काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे सिंह. काय आहे? सिंह हा आहे. पंचानन याला आपण समानार्थी, सिंहालाच समानार्थी आहे पंचानन. सिंहालाच आपण काय म्हणतो? पंचानन असे म्हणतो, हे
लक्षात ठेवा. आणि त्यात जर दुसरे जर पाहिलं आपण तर दुसरे अजून शब्द आहेत. केसरी, जे सिंहाला विरोधार्थी शब्द समानार्थी शब्द जे आहेत ते काय आहेत? केसरी. त्यानंतर मृगेंद्र, त्यानंतर दुसरा आहे मृगराज, मृगराज. त्यानंतर दुसरा आहे वनराज, वनराज. त्यानंतर हे एवढे शब्द आहेत, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण यावर क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे खालील समूहात न बसणारा शब्द. खालील समूहात न बसणारा शब्द कोणता? पक्षी, खग, विहग, नृप. काय आहे या 4 पर्यायापैकी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे नृप. हे काय आहे? नृप म्हणजे काय? नृप म्हणजे राजा. काय याचा अर्थ होतो? राजा. हे वेगळं आहे. आणि जे पक्षी, खग, विहग जे आहे या शब्दाचा अर्थ काय होतो? तर पक्षी, खग, विहंग हे समानार्थी शब्द आहेत. हे लक्षात ठेवा. याचे हे पक्षाचे समानार्थी शब्द आहेत आणि नृप हे राजा आहे, हे वेगळं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पुढील शब्दातून अचूक अवयव प्रकार निवडा. आगबाई या शब्दाचा आपल्याला प्रकार निवडायचा आहे. केवलप्रयोगी, शब्दयोगी, शब्दयोगी, उभयन्वयी की क्रियाविशेषण. काय आहे आगबाई या शब्दाचा? तर या शब्दाचं उत्तर आहे ते म्हणजे आगबाई म्हणजे काय? केवल प्रयोगी, केवल प्रयोगी अवयव, केवल प्रयोगी याचं उत्तर होतोय. हे लक्षात ठेवा. काय होतो? तर केवल प्रयोगी. हे लक्षात ठेवा आगबाई या शब्दाचा अर्थ. कारण तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं काय होतो हे लक्षात ठेवला पाहिजे, अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. जे केवल प्रयोगीच का म्हणतोय आपण? आगबाई म्हणजे काय? जे आपण उद्गारदर्शक शब्द असतात, उद्गारदर्शक शब्द त्याला आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अवयव. केवल प्रयोगी अवयव आपण म्हणतो. कशाला? जे शब्द उद्गारदर्शक असतात, उद्गारदर्शक असतात त्यांना आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अवयव. तर आगबाई हे काय आहे? एक प्रकारचा उद्गार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अवयव म्हणतो. हे लक्षात ठेवा. आणि उभयन्वय हे दोन वाक्यांना जोडण्यासाठी उभयन्वय अवयव वापरला जातं. आणि हे दोन वाक्यांना जोडण्यासाठी उभयन्वय अवयवाचा वापर केला जातो. तर शब्दयोगी अवयव हे शब्दाला जोडून येतात, शब्दाला जोडून किंवा जोडले जातात. हे लक्षात ठेवा. कारण हे तुम्हाला प्रत्येक वेळेस अर्थ आणि मी जे सांगतोय हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रश्न आला की तुम्हाला कळायला पाहिजे की मी मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय स्पष्टीकरण दिलं हे, यावरून तुम्हाला पुढच्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? काय? अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता आहे ते सांगा. कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर अंडरलाईन कशाखाली केलेली आहे? तर ती केली आहे अलीकडे. अलीकडे या शब्दाखाली केलेलं आहे. आपल्याला ओळखायचं आहे काय आहे ते अलीकडे. उद्देश आहे, विधेय विस्तार आहे, कर्म आहे की क्रियापद आहे? तर काय आहे? हे आहे विधेय विस्तार. काय आहे? विधेय विस्तार. का? कारण हे तुम्हाला विधेय विस्तारच का आहे किंवा उद्देशच काहून नाही किंवा कर्मच का नाही हे तुम्हाला पण ते प्रत्येक प्रश्न पडला पाहिजे की काच नाही आहे, ते का उत्तर येऊ शकत नाही. तर विधेय विस्तार का आहे हे समजून घ्या. ज्यावेळेस क्रिया केव्हा, कुठे, कशी घडते हे दर्शवणारे शब्द कधीही विधेय विस्तार असतात. काय? विधेय विस्तार का? क्रिया, कुठे, क्रिया केव्हा, कुठे, कशी घडते हे दर्शविणारे शब्द म्हणजेच काय? त्याला म्हणतात काय? विधेय विस्तार आपण म्हणतो. क्रिया कुठे, केव्हा, कशी घडते हे दर्शविणारे शब्द म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो विधेय विस्तार. आणि उद्देश काय असतो? उद्देश म्हणजे काय? एक प्रकारचा कर्ता असतो. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. लिहिणारे कोण? मी हे काय आहे? हे मी जे आहे हे आहे उद्देश. आणि कर्म काय आहे? अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. जेव्हा
कर्ता कर्म ओळखण्यासाठी आपण नारा नारी नारे हे प्रत्येक क्रियापदाला जोडून जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद समजते. तर आपण क्रियापदाला जर प्रश्न विचारला, लिहिणारा कोण, तर मी काय आहे उद्देश, आणि लिहिण्याची क्रिया कोणावर घडते, तर पत्रावर घडते. तर पत्र हे काय आहे कर्म, पत्र हे कर्म आहे. तर यामध्ये विस्तार विस्तार आणि क्रियापद काय आहे लिहिणे, हे काय आहे, हे क्रियापद आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण अलीकडे हे काय आहे, तर हे आहे विधेय विस्तार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात रिकाम्या जागी अचूक विरामचिन्ह लिहा. अचूक विरामचिन्ह लिहा. काय आहे, या ठिकाणी कोणता विरामचिन्ह येऊ शकतो, या ठिकाणी कोणता विरामचिन्ह येऊ शकतो सांगा. आवडले का तुम्हाला ही पुस्तक, आवडले का तुम्हाला ही पुस्तक. तर काय विचारलंय, प्रश्न विचारलाय. या ठिकाणी काय विचारलंय, तर प्रश्न विचारले. तर आपल्याला इथे काय येऊ शकतो, प्रश्न चिन्ह येतो, प्रश्नाचं प्रश्नार्थी चिन्ह येतो. आवडले का तुम्हाला हे पुस्तक. त्यानंतर पुढचा प्रश्न, ते म्हणजे खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते. खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते. आईने देवपूजा केली असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचा वाक्य, ते म्हणजे देवपूजा करीत होती, देवपूजा करीत असेल की देवपूजा करीत आहे. कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर. आपल्याला काय विचारलंय, तर आपल्याला विचारलंय अपूर्ण भविष्यकाळ. तर अपूर्ण भविष्यकाळ, तर अपूर्ण क्रिया ज्यामध्ये घडलेली असते तो असतो अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे आईने देवपूजा करीत असेल म्हणजे ती अजून क्रिया चालूच आहे, की पूर्ण झालेली नाही आहे. वाक्यामध्ये काय आहे, आई देवपूजा करत असेल म्हणजे असेल, चालू आहे क्रिया, हे याच्यामध्ये सांगितलं जातं. चालू आहे, ती अपूर्ण क्रिया आहे. म्हणजे आई देवपूजा करीत असेल. तर ही काय आहे, तर ही अपूर्ण भविष्यकाळाचे वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रथमनाथ हे कोणत्या देवाचे नाव आहे. प्रथमनाथ हे कोणत्या देवाचे नाव आहे. गणपती, विष्णू, शंकर आणि कृष्ण. कोणतं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते सांगा. ते म्हणजे शंकर. प्रथमनाथ हे कोणाचं नाव आहे, तर शंकर हे शंकर देवाचे, शंकर म्हणजे काय, महादेवाचे नाव आहे, हे लक्षात ठेवा. प्रथमनाथ हे शंकराचे नाव आहे. कारण एक तुम्हाला समानार्थी शब्द येऊ शकतात. तर हे लक्षात ठेवा. शंकर म्हणजे काय, त्यालाच आपण नीलकंठ म्हणतो, नीलकंठ असे पण म्हणतो. त्यानंतर भालचंद्र पण म्हणतो, भालचंद्र पण म्हणतो. त्यानंतर याला महादेव पण म्हणतो आपण, महादेव. त्यानंतर आपण याला शंकर पण म्हणतो. त्यानंतर आपण याला प्रथमनाथ पण म्हणतो, हे लक्षात ठेवा. हे क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला समानार्थी विचारलं तर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे, लक्षार्थ म्हणजे काय. लक्षार्थ म्हणजे काय, अभिधा शक्तीमुळे प्रकट होणारे अर्थ. त्यानंतर दुसरा, ते म्हणजे लक्षण शक्तीमुळे प्रकट होणारा अर्थ, व्यंजना शक्तीमुळे प्रकट होणारा अर्थ, की एकच अर्थ प्रकट करणारा शब्द. तर कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे लक्षणा शक्तीमुळे प्रकट होणारा अर्थ म्हणजे काय, लक्षार्थ. लक्षार्थ म्हणजे काय, लक्षणा शक्तीमुळे प्रकट होणारा अर्थ. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की किती शक्ती आहेत, किती, तर किती शक्ती आहेत, तर 3 आहेत, हे लक्षात ठेवा. 3 कोणत्या कोणत्या, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. अभिधा, व्यंजना, लक्षणा, ह्या 3 शक्ती आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खटला या अर्थी पुढील शब्द वापरत नाही. खटला या अर्थी पुढील शब्द वापरत नाही. कोणता, दाखला, परिवार, कुटुंब, कज्जा. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे खटला हे शब्द, खटला या शब्दाला वापरत नाही. कोणता, दाखला हे वापरत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. गुडघा हा शब्द डॅश आहे. गुडघा हा शब्द कोणता आहे, तत्सम आहे, तद्भव आहे, की देशी आहे, की परभाषी आहे. काय आहे गुडघा, तर गुडघा हा शब्द काय आहे, तर गुडघा हा शब्द देशी आहे. त्याला काय म्हणतात, देशी शब्द किंवा देशज म्हणतात, हे लक्षात ठेवा. देशी, गुडघा हा शब्द देशी आहे. मूळ मराठी भाषेच्या बोली भाषेतील जे शब्द असतात त्यांना आपण देशी म्हणतो. काय, मूळ मराठी भाषिक
मूळ मराठी भाषिकांच्या बोली भाषेतील शब्दांना काय म्हणतात तर देशी म्हणतात, हे लक्षात ठेवा. मूळ मराठी भाषिकाच्या बोली भाषेतील शब्दांना देशी असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि तत्सम काय आहे? तत्सम हे जसेच्या तसे जे संस्कृतमधून बदल होऊन न येणारे असतात, जसेच्या तसे संस्कृतमधून येतात त्याला आपण देशी म्हणतात. हे बदल होत नाही बदल होत नाही हे लक्षात ठेवा. ज्यामध्ये बदल होत नाही, जे जशाच तसे येतात संस्कृतमधून त्याला म्हणतात तत्सम. आणि तद्भव काय असतो? ज्याच्यामधून संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना ते मराठी भाषेमध्ये येत असताना बदल होतात त्याला तद्भव असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा शब्द ते म्हणजे कर्मणी प्रयोगात कर्ता डॅश डॅश विभक्तीचा असतो. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमा असतो, चतुर्थी असतो, पंचमी असतो, काय असतो? तर कर्मणी प्रयोगात कर्ता हा डॅश डॅश विभक्तीचा असतो. काय असतो? तर हा चतुर्थी विभक्तीत असतो. कोणत्या विभक्तीत असतो? तर चतुर्थी विभक्तीत असतो, हे लक्षात ठेवा. कर्ता हा नेहमी कर्मणी प्रयोगात कर्ता हा चतुर्थी विभक्तीत असतो, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि कमेंट पण करा, जेणेकरून मला माहीत होईल की तुम्हाला क्वेश्चन आवडत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत हे 2011 पासून आपण जे MPSCला आलेले आहेत ते प्रश्न आपण घेत आहोत आणि 5000 प्रश्न आपण घेण्याचा उद्देश ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न ते म्हणजे पुढील शब्दापासून विशेषण कशा प्रकारे तयार होईल ते 4 पर्यायातून निवडा. तर कोणता शब्द आहे? तर ते शब्द आहे नागपूर. नागपूर या शब्दापासून आपल्याला काय बनवायचं आहे? विशेषण बनवायचं आहे. तर कोणता आहे? नागपूरकर, संत्री, नागपुरी, मोसंबी. कोणता आपण विशेषण बनवू शकतो सांगा? तर नागपूरपासून आपण नागपुरी हे विशेषण बनवू शकतो. नागपुरी हे विशेषण बनवू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. तर पुढील शब्दापासून भाववाचक नाम कोणतं आहे? वकिली, गुलाम, गायक, लबाड. काय आहे भाववाचक नाम? तर भाववाचक नाम कोणतं आहे? तर भाववाचक नाम आहे वकिली आहे. काय आहे? वकिली हे भाववाचक नाम आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे दुसरे आहेत हे गायक जे आहेत, गुलाम, आपला गुलाम पहिल्यांदा काय आहे? गुलाम. तर गुलाम हे विशेषण आहे. काय? विशेष, आपण काय म्हणतो त्याला? विशेष नाम बी म्हणू शकतो आपण. विशेषण किंवा नाम याला आपण म्हणू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गायक जर विचार केला तर गायक काय आहे? गायक हे काय आहे? सामान्य नाम आहे. सामान्य नाम आहे गायक. तर लबाड काय आहे? लबाड काय आहे? तर लबाड हे विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे लबाड, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे आपला पुढचा प्रश्न कोणता आहे? तर पुढचा प्रश्न आहे तिच्या दारावरून रेल्वे गेली आहे, हे विधान कोणत्या प्रकारला सूचित करते? तिच्या दारावरून रेल्वे गेली आहे हे विधान कोणत्या प्रकाराला सूचित करते? उपदान, शुद्ध लक्षणा, साधवसना, शुद्ध लक्षणा, सारोपा, शुद्ध लक्षणा, शुद्धा लक्षणा. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. शुद्धा लक्षणा. शुद्धा लक्षणा हे आहे. काय आहे? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. आता जर हे प्रश्नाचं आपल्याला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं तर हे तुम्हाला आवर्जून माहीत पाहिजे की शुद्ध लक्षणा जे असतं ते मुख्य अर्थ पूर्णपणे नाहीसा होतो. काय? मुख्य अर्थ जे असतो ते पूर्णपणे नाहीसा होतो व लक्षार्थ पुढे येतो. काय येतो? ज्याचा मुख्य अर्थ पूर्णपणे नाहीसा होतो व लक्षार्थ पुढे येतो. तिच्या दारावरून रेल्वे गेली आहे याचा अर्थ असा होतो. काय होतो? तिच्या दारावरून रेल्वे गेली आहे याचा पूर्णपणे वेगळा अर्थ आहे. ते म्हणजे आत्ताच
तिच्या दारातून रेल्वे गेली आहे. काय होतो याचा अर्थ? आत्ताच तिच्या दारातून रेल्वे गेली आहे. ज्याच्यातून पूर्णपणे अर्थ नाहीसा होतो तिचा मूळ अर्थ आणि त्याच्यासमोर दुसरा लक्षणा अर्थ येतो. त्याला आपण काय म्हणतो? लक्षणा अर्थ असे म्हणतो. हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे होकारार्थी वाक्य ओळखा. होकारार्थी वाक्य ओळखा. संताप गिळणे संतांना शोभते. संतांना संतापणे शोभत नाही. त्यानंतर संतांना संतापणे अशोभते. संतांना संतापणे अशोभनीय. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे होकारार्थी विचारले आपल्याला. तर संताप गिळणे संतांना शोभते. संताप गिळणे संतांना शोभते. ज्याच्यामधून होकार दर्शविलेला असतो त्याला होकारार्थी म्हणतात आणि ज्याच्यातून नकार दर्शविला असतो त्याला नकारार्थी. संतांना संतापणे शोभत नाही हे काय आहे? नकारार्थी आहे. हे नकारार्थी आहे. हे जे वाक्य आहे हे तिन्ही वाक्य हे नकारार्थी वाक्य आहेत. हे लक्षात ठेवा. संतांना संतापणे अशोभते म्हणजे अशोभते हे निगेटिव्ह बोलत आहे आणि संतांना संतापणे अशोभनीय हे नकारार्थी वाक्य आहेत. हे लक्षात ठेवा आणि एकच वाक्य आहे ते होकारार्थी आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा. दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा. कमळ, फणस, ऊस आणि चांदोबा. तर काय आहे यांच्यामध्ये दंत तालव्य वर्ण कोणता आहे? ज्याच्यामध्ये दंत तालव्य वर्ण आहे ते म्हणजे चांदोबा. हे शब्द दंत तालव्य वर्ण आहे. हे लक्षात ठेवा. कारण याचा जर विचार केला तर समोरील वरच्या दाताच्या मागे जिभेची स्पर्श करून काय? समोरील वरच्या दाताच्या मागे जिभेचा स्पर्श करून जे उच्चार केलेल्या वर्णांना आपण काय म्हणतो? दंत तालव्य वर्ण म्हणतो. काय? समोरील वरच्या दाताच्या मागे जिभेचा स्पर्श करून उच्चार केलेल्या वर्णांना आपण काय म्हणतो? दंत तालव्य वर्ण असे म्हणतो. हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण चांदोबाचा उल्लेख करतो आपल्या जे वरचे दात असतात त्याला स्पर्श करतात चांदोबा. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू आपला. तर दंत तालव्य वर्ण आपण आताच पाहिलं विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास आत्ता आपल्या या सेशनमध्ये 25 प्रश्न पाहिलेत. किती? ते म्हणजे 25 प्रश्न पाहिलेत आणि स्पष्टीकरण वेगळंच विचार केला आपण. तर स्पष्टीकरणाचा जर विचार केला तर आपण आपल्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणे कन्सेप्ट क्लिअर केले आहेत. तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आवडत असेल तर प्लीज कमेंट करा आणि मी जे व्हिडिओ करायला जी मेहनत लागते हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजून घेऊ शकता आणि जे तुम्ही मला सपोर्ट करता तर त्या सपोर्टबद्दलच मी तुम्हाला सांगतो की कमेंट करा, लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाही आहे की पैसे वगैरेची किंवा माझे हे घ्या, कोर्स घ्या. हे आपल्या यूट्यूबवर तर सगळ्यांना माहीत आहे की हे सगळ्या शिक्षक असे आपले फ्रीमध्ये काहीही देत नाही आहे. त्यांची जाहिरात ते स्वतः करतात. तर आपण वगैरे जाहिरात वगैरे काहीही अशी करत नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे क्वेश्चन आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण आता इथेच थांबूया. धन्यवाद.